जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञान दशक मायद्भव नाम समास 10वा शून्यत्व निरसन नाम श्रीराम जनाचे अनुभव पुसतान कळहो उठिला अवचिता हा कथा कल्लोळ श्रोतान कौतुके ऐकावा एक म्हणती संसार करितान पाविजे पैल पार आपला नव्हे की जोजार जीव देवाची एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे पोटस्था कारणे घडे सेवा कुटुंबाची एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नैवे काही दान पुण्य करावे सद्गती कारणे एक म्हणती संसार खोटा वैराग्य घ्यावा देशवटा येणे स्वर्ग लोकींच्या वाटा मोकळ्या होती एक म्हणती कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे आपले आश्रमी असावे आश्रम धर्म करुनी एक म्हणती कैचा धर्म अवघा होत असे अधर्म ये संसारी नाना कर्म करणे लागे एक म्हणती बहुतांपरी वासना असावी बरी येणेची तरी जे संसारी अनायासे एक म्हणती कारण भाव भावेची पाविजे देव ए रहे अवघेची वाव गथा गोवी एक म्हणती वडिले जीवी अवघी देवची मानावी माये बापे पूजित जावी एका भावे एक म्हणती देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन माय बाप नारायण विश्वजनांचा एक म्हणती शास्त्र पहावे तेथे निरूपिले देवे तेणे प्रमाणेची जावे परलोकाशी एक म्हणती अहो जना शास्त्र पाहतान पुरवेना या कारणे साधू जनान शरण जावे एक म्हणती सांडा गोठी वायांची करितान चावुटी सर्वांस कारण पोटी भूतदया असावी एक म्हणती एकची बर्वे आपल्या आचार असावे अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल नाही तरी भुली पडेल अंतकाळी एक म्हणती जित असावे तवंची सार्थक करावे एक म्हणती फिरावे तीर्थाटन एक म्हणती हे अटाटी पाणी पाषाणाची भेटी चुबकोळ्या मारितान हिमपुटी कासावीस व्हावे एक म्हणती सांडी वाचाळी अगाध महिमा भूमंडळी दर्शन मात्रे होय होळी महापातकांची एक म्हणती तीर्थ स्वभावे कारण मन आवरावे एक म्हणती कीर्तन करावे सावकाश एक म्हणती योग बरवा पुण मुख्य तो एक म्हणती योग बरवा मुख्य तोची आधी साधावा देह अमरची करावा अकस्मात एक म्हणती ऐसे काय काळ वंचना करू नये एक म्हणती धरावी सोय भक्ती मार्गाची एक म्हणती ज्ञान बरवे एक म्हणती साधन करावे एक म्हणती मुक्त असावे निरंतर एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा एक म्हणती रे मोकळा मार्गा मुजा एक म्हणती निशेष करू नये निंदा द्वेष एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा एक म्हणती ज्यांचे खावे त्या सन्मुखची मरावे तेणे तत्काळची पावावे मोक्षपद एक म्हणती सांडा गोठी आधी पाविजे ते रोटी मग करावी चावुटी सावकास एक म्हणती पाऊस असावा एक मग सकळ योग बरवा कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे एक म्हणती तपोनिधी होतानो ओळती सकळ सिद्धी एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे एक म्हणती आगम पहावा वेताळ प्रसन्न करून घ्यावा तेणे पाविजे स्वर्गलो तेणे पाविजे देवा स्वर्गलोकी एक म्हणती अघोर मंत्र तेणे होईजे स्वतंत्र श्रीहरी जयचा कळत्र तेची ओळे ती लागली सर्व धर्म तेथे कैचे क्रिया कर्म
एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये, एक म्हणती एक साक्षीप, करावा मृत्युंजयाचा जप, तेणे गुणे सर्व संकल्प, सिद्धी ते पावती. एक म्हणती बटू भैरव, तेणे पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे, एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उचिष्ट चांडाळी साहे करावी, एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती, एक म्हणती मल्हारी सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महापरी भक्ती व्यंकटेशाची, एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी, एक म्हणती देव कैचा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म, एक आश्चर्य मानिती, एक विस्मय करीती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पहावे, ऐसे प्रपंचिक जन लक्षणे सांगतान गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिले. आता असो हा स्वभाव ज्ञातांचा कैसा अनुभव, तोही सांगिजेल सर्व सावध ऐका. एक म्हणती करावी भक्ती, श्री हरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होये, एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या, एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैसे क्रिया कर्म, एक म्हणती हा अधर्म बोलोची नाही, एक म्हणती सर्व नाशे उरले तेची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान, सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक, एक म्हणती हे न घडे अनिर्वाच्य वस्तू घडे, जे बोलतान मौन पडे वेदशास्त्रांशी, तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चयो कोणी केला, सिद्धांत मते अनुभवला उरी कैची, अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले न वचे की, एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐशे स्थिती स्वानुभवाची, दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐशी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्व निराळा स्वानुभवे, सकळ पदार्थ जाणतान तो पदार्थ होऊन पारतान, देही असूनी अलिप्तता सहजची आली, एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे, दृश्य असूनी वेगळे करावे, दृश्य असूनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे, एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईंची अभेद, तेथे कैसा मती मंद द्रष्टा आणिला, अवघी साखरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे, द्रष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म, प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवादी मानिती भेद, परी हा आत्मा स्वानंद आकारला, विघुरले तूप थिजले, तैसे निर्गुणाची गुणा आले, तेथे काय वेगळे केले द्रष्टेपण, म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासयासी, ब्रह्मजी आकारले सर्व, ऐसा एकाचा अनुभव, ऐसी हे दोन्ही स्वभाव निरूपिली, अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी, ऐक तिसरा अनुभव प्रपंच सारून या सर्व, काही नाही तोची देव ऐशे म्हणती, दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक, परी ते ब्रह्म म्हणू नये,
उपाया सारिखा अपाये, शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणून मुरडिले. ब्रह्म म्हणून मुरडले, तेथून माघारे. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणून मुरडिले, तेथून माघारे. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले, परिती अवघे व्यर्थ गेले, राजा देखतान. ऐशे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखतान परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला. परी हा सूक्ष्म अडताळा, वारी विवेकी वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा, राजहंस सांडी. आधी दृश्य सांडिले, मग शून्यत्व ओलांडिले. आधी दृश्य सांडिले, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले परब्रह्म. वेगळेपणे पहाणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्व पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. भिन्नेपणे अनुभवले, तयाश शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षितान अभिन्न झाले पाहिजे आधी. वस्तू आपणची होणे, ऐसे वस्तूंचे पाहणे, निश्चय अशी भिन्नपणे शून्यत्व लाभे. या कारणे शून्य काही, परब्रह्म होणार नाही, वस्तू रूप होऊन पाही स्वानुभवे. आपण वस्तू सिद्धची आहे, मन मी ऐसे कल्पू नये, साधू सांगती उपाय तोच आत्मा. मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरूपिले, मानावे कोणाच्या बोले मन मी ऐसे. संत वचनी ठेवितान भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. ज्याचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव विश्वजन. लोभी धन साधू नये, लोभी धन साधू गेले, तव ते लोभी धनची झाले, मग ते भाग्य पुरुषी भोगिले सावकास. लोभी धन साधू गेले, तव ते लोभी धनची झाले, मग ते भाग्य पुरुषी भोगले सावकास. तैसे देह बुद्धी सोडितान, साधकास झाले तत्वतान, अनुभवाची मुख्य वार्ता ते ऐसी. आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञातांचा विवेक, येथून हा ज्ञान दशक संपूर्ण झाला. आत्मज्ञान निरूपिले, यथामतीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, शून्यत्व निरसन नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थनी हा पूर्ण ज्ञानदशक मायुद्भव नाम हा जो दशक आहे तो संपूर्ण केला. संपूर्ण केल्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणजे जे आहे सत्य तेच मांडले समर्थांनी. तरी सुद्धा समर्थांनी काय केलं, क्षमा मागितले. बघा, आत्मज्ञान निरोपले, यथामथीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. म्हणजे श्रोत्यांकडून क्षमा मागितली इथे, किंवा श्रोत्यांना क्षमा केलं. दोन्हीमध्ये एक काय सांगितलं, आत्मज्ञान निरोपिले, मी आत्मज्ञानाचा निरोपण केला, म्हणजे समर्थाने केला. यथामतीने बोलिले, प्रत्येकाची मती मांडली, प्रत्येकाची मती ह्याच्यामध्ये मांडली. कोण काय बोलतो, कोण काय म्हणतो. न्यूनपणे क्षमा केले. न्यूनपूर्ण म्हणजे मनात काही ठेवू नका, क्षमा केले पाहिजे श्रोती. क्षमा मागितली, कारण मनात काही ठेवू नका, जे तुमचं मनात आहे तेच मांडलेलं आहे समर्थांनी. पुढचा समज मिळण्यासाठी पुढच्या व्हिडिओला, या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब
बेल ऐकून दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. वंदे मातरम. जय जय रघुवीर समर्थ.